नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, चॅप्टर नंबर 2 चा प्रीवियस इयर क्वेश्चन 2022 मार्च 2022 मध्ये 2 मार्क्स साठी विचारलेला प्रश्न आहे. काय म्हणतो रे, 8 ड्रॉपलेट्स ऑफ वॉटर इच ऑफ रेडियस. 8 ड्रॉप्स आहेत, एकाची रेडियस दिली आपल्याला 0.2 मिलीमीटर इज इक्वल टू काय करणार आहे 0.2 इंटू 10 टू द पॉवर -3 मीटर. देअरफॉर रेडियस इज इक्वल टू काय होणार आहे, याला लिहू शकतो का आपण 2 इंटू 10 टू द पॉवर -4 मीटर. ओके, काय करणार मॅडम, आपल्याला काढायचं काय रे, कोलॅसेस इंटू ए सिंगल ड्रॉप. म्हणजे 8 ड्रॉप कोलॅस झाले, एकत्र आले तर सिंगल ड्रॉप बनला मॅडम. तर काढायचं का आपल्या फाइंड द डिक्रीज इन एरिया म्हणजे डीए इज इक्वल टू क्वेश्चन मार्क. वी नो दॅट काय माहिती आहे आपल्याला बघा. तर चेंज इन एरिया इज इक्वल टू काय होणार, तर 8 ड्रॉपच्या एरियामधून सिंगल ड्रॉपच्या जो 8 ड्रॉप आहेत, 8 ड्रॉप एकत्र आले तर सिंगल ड्रॉप बनला. तर 8 ड्रॉपच्या एरियामध्ये काय होणार 4 पाय आर स्क्वेअर इंटू 8 झाला का रे. चला मायनस करणार कोणाला, तर सिंगल ड्रॉपच्या एरियाला सिंगल जो मोठा ड्रॉप बनणार त्याच्या रेडियसला कॅपिटल आर मधून काढणार, मग 4 पाय कॅपिटल आरचा स्क्वेअर झाला. 4 पाय दोघांमध्ये तो कॉमन काढला, 4 पाय काढणार आहे 8 इंटू स्मॉल आर स्क्वेअर मायनस काढणार आहे कॅपिटल आरचा स्क्वेअर. ओके, चला हा झाला चेंज इन एरिया म्हणून याला म्हणतो इक्वेशन नंबर 1. आपल्याला कॅपिटल आर माहिती आहे का नाही, माहिती आहे का आपल्याला रे. 8 ड्रॉप्स पासून अशा प्रकारचे 8 ड्रॉप्स आहेत, त्यांच्यापासून एक सिंगल ड्रॉप बनत आहे, त्या सिंगल ड्रॉपच्या रेडियसला आपण म्हटलं कॅपिटल आर. आता एकाची रेडियस माहिती आहे, आपल्याला काय करायचं तर व्हॉल्यूमला इक्वेट, जेवढे हे 8 ड्रॉप्स मिळून हा सिंगल बनत आहे म्हणजे काढणार रे. नाव व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉप्स इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑफ सिंगल बिग ड्रॉप. यस और नो. चला काय करणार मॅडम, तर व्हॉल्यूम ऑफ 8 ड्रॉप म्हणजे 4/3 पाय आर क्यूब इंटू 8 इज इक्वल टू काय होणार 4/3 पाय कॅपिटल आर चा क्यूब. 4/3 पाय काय झाले, कॅन्सल आला काय. 8 इंटू स्मॉल आर क्यूब इज इक्वल टू काय झाला रे, तर कॅपिटल आर चा क्यूब टेकिंग क्यूब रूट ऑन बोथ साइड, तर 2 इंटू स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर. चला कॅपिटल आर ची व्हॅल्यू मिळाली कुठे, इक्वेशन 1 मध्ये ठेवला तर काय मिळणार आपल्याला, चेंज इन एरिया मिळणार. काय मिळणार रे, चेंज इन एरिया म्हणजेच डीए इज इक्वल टू काय करणार आता, डीए इज इक्वल टू बघा, तर डीए इज इक्वल टू काय होणार 4 पाय, 4 म्हणजे 4 इंटू पाय म्हणजे 3.142 इंटू काय होणार रे 8 आर स्क्वेअर मायनस इथे काय होणार आर स्क्वेअर म्हणजे याचा होल स्क्वेअर होणार 4 आर स्क्वेअर होणार. 8 आर स्क्वेअर मायनस 4 आर स्क्वेअर म्हणजे किती झाले 4 आर स्क्वेअर इज इक्वल टू 4 चौकीत झाले रे 16 इंटू 3.142 इंटू आर किती आपल्याकडे 2 इंटू 10 पॉवर -4 चा होल स्क्वेअर केला तर 2 चा वर्ग 4 झाले इंटू 10 टू द पॉवर -2 चा -4 चा स्क्वेअर म्हणजे -8. ओके, 4 चौक किती झाले रे 64 झाले बघा इंटू 3.142 आणि 64 इंटू 3.142 चा कॅल्क्युलेशन मी ऑलरेडी साइडला करून दिलाय बघा. काय केलंय 3.142 इंटू 64 किती येते रे 201.088. ओके, तर किती आला 201.088 इंटू 10 टू पॉवर किती आहे -8. हा काय झाला रे चेंज इन एरिया. देअरफॉर चेंज इन एरिया इज इक्वल टू काय होणार, पॉइंटला शिफ्ट केला तर 2.0108 इंटू 10 टू पॉवर -6 कशामध्ये राहणार, हा मीटर स्क्वेअर मध्ये राहणार आहे. दिस इज युअर फायनल आन्सर.